कल्याण स्टेशन बाहेरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्टेशन परिसरात रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस, आरटीओ आणि महापालिकेकडून संयुक्त कारवाई। कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात चाकरमानी व नागरिकांची घरी परतणाऱ्यांसाठी वाहने मिळत नसल्याने मोठी गर्दी झाली आहे। महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्टेशन परिसरात वाहतूक पोलीस, आरटीओ आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू करण्यात आल्याने जे काही रिक्षावाले त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी नियमपणाने प्रवाशांना घेऊन जात होते। काही बेशिस्त रिक्षाचालकांवर संयुक्तरित्या आरटीओ, वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या कारवाई सुरू असल्याने परमिट नसलेले व कायद्याचे पालन न करणारे रिक्षावाले गायब झाल्याने स्टेशन परिसरात काही मोजक्याच रिक्षा शिल्लक असल्याने आणि प्रवाशांची संख्या जास्त असल्याने प्रवाशांची रिक्षा पकडण्यासाठी व घरी जाण्यासाठी धावपळ दिसली। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने वाहतूक व्यवस्था करण्यात सक्षम नसल्याने या ठिकाणी प्रवासी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। वाहतूक कोंडी फुटली, मात्र महापालिकेची बस सेवा व पर्यायी व्यवस्था नसल्याने कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे हाल झाले। स्टेशनच्या बाहेर वाहतूक पोलीस स्वतः प्रवाशांसाठी रिक्षा थांबवून त्यांना रिक्षात बसून देत होते। कल्याण स्टेशनच्या बाहेर बऱ्याच वेळेपासून घरी परतण्यासाठी वाहने नसल्याने नागरिक व प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी अधिक माहिती दिली। 4 दिवसापूर्वी आयुक्त मॅडम आणि स्थानिक पोलीस तसेच वाहतूक पोलीस व आरटीओ आमची एक संयुक्त बैठक झाली। त्याच्यामध्ये कल्याण स्टेशनवर जी वाहतूक कोंडी होते त्या अनुषंगाने बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आरटीओने स्वतः हजर राहतील व वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस असे तिघं मिळून आणि केडीएमसीचे अतिक्रमण विभागाचे लोक असे सोबत हजर राहतील व स्टेशनवर कारवाई करतील। त्या अनुषंगाने 4 दिवसापासून कारवाई सुरू झालेली आहे। परंतु आरटीओ आणि ट्रॅफिक पोलीस इथं असल्यामुळे ज्या रिक्षांकडे परमिट नाही आहे, विदाऊट परमिट ज्या रिक्षा चालतात, ज्या स्क्रॅप झालेल्या आहेत, अशा रिक्षा येणं आता बंद झालेलं स्टेशनवर। त्यामुळे रिक्षांचं प्रमाण कमी झालं। रिक्षांचं प्रमाण कमी झाल्यामुळे प्रवाशांना आता रिक्षा मिळत नाही आहे वेळेवर। प्रवाशांचे हाल होत आहेत की रिक्षा नसल्यामुळे त्यांना बराच वेळ उभं राहावं लागतं आहे। त्यामुळे माझी अशी एक मत आहे माझं की केडीएमसीने जर बसेस चालू केल्या जास्तीत जास्त खडकपाडा, भिवंडी, आरटीओ या साईडच्या ज्या बसेस चालू केल्या तर आम्ही आहोत तिथं आम्ही नियोजन करून बसेसमध्ये प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करू शकतो। लोक राजकारण ब्युरो रिपोर्ट, कल्याण।